चला तर मग आपण गोड शेवयाची रेसिपी बनवणार आहोत. हे बघा, हे शेवया थोडे वेलदोडे घेतलेले आहेत, 2 वेलदोडे आणि थोडासा गूळ घेतलेला आहे. आणि आपण आता कढई तापत ठेवली आणि सर्वप्रथम आपण अजून तूप घेणार आहोत. तर मग तूप टाकून घेऊया. ऑलरेडी त्याला तूप आहे, थोडंसं टाकून घेऊया. आणि तुपावरती शेवया थोडीशी आपण वेलची टाकूया. पहिले तुपामध्ये वेलची टाकून आता शेवया टाकून घेऊया. शेवई बनवणार आहे, पातळ दुधातली खीर नाही बनवणार, त्या शेवया बनवणार आहे. जास्त भाजत्या, जास्त नाही भाजायच्या. चला गूळ टाकून घेऊया. जास्त गोड नाही बनवणार आहे. आपण थोडंसं पाण्याचा मुक्का देऊया. थोडंसं पाणी देऊया. थोडंसं पाणी टाकून थोडंसं आपण हे थोडंसं झाकून घेऊ. थोडंसं गोड खाण्याची आठवण झाली म्हणून थोडं आपलं गोड बनवायचं कधीतरी थोडंसं. छान अशा एकदम चविष्ट लागतात. थोडं हे झाकून ठेवूया. हे 5 मिनटं झाकून ठेवू आपण.